महानगरपालिकाचे नाले सफाईचे आपल्याला माहीत आहे की आता 15 दिवस आधी त्यांनी घोषणा केली प्रशासकने की मुंबईमध्ये नाले सफाई जे आहे मार्च 25ला आरंभ होणार आहे आणि मे 31ला पूर्ण मुंबईमध्ये नाले सफाईचं काम पूर्ण होणार आहे। आणि यामध्ये एक वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं होते की जे नाले सफाई होणार आहे त्याचे पूर्णपणे व्हिडिओ शूटिंग त्या नाले सफाईच्या व्हायला पाहिजे। आणि दुसरा एक असा सांगितलं आहे की सगळे जागेवर जे नाले सफाई होतात तिकडे एक इंजिनियर्स स्वतः बघितलं पाहिजे असं त्यांनी मग सांगितलं आहे। बट एकंदरीत आपण जेव्हा आज जे माहिती मला मिळालेलं आहे फक्त पूर्ण मुंबईमध्ये आज एप्रिल 20 आणि मार्च 25 एक महिन्यासाठी 5 दिवस कमी आहे, यानी 25 दिवसमध्ये फक्त 17-18% नाले सफाई झालेला आहे आणि उरलेला 40 दिवसमध्ये 100% नाले सफाई होणार की नाही एक मोठा प्रश्नचिन्ह इकडे निर्माण झालेला आहे। एकंदरीत असं आहे की नाले सफाईचं काम जे आहे धीमा गतीमध्ये चाललेलं आहे आणि त्यामध्ये जे अटी शर्तमध्ये जे करायला पाहिजे व्हिडिओ शूटिंग आणि आपला महानगरपालिकाचे डॅशबोर्डमध्ये ते दाखवायला पाहिजे। आणि जे नाले सफाई होतात जे गाळ काढतात ते काढून ते जे डंपिंग करतात ते कुठे डंपिंग करतात आणि किती डंपिंग केलेलं आहे त्याचे आकडे आतापर्यंत महानगरपालिकाने कुठेही दाखवले नाही। यामध्ये एकंदरीत असं दिसत आहे की नाले सफाईच्या कामावर धीमी गतीमध्ये चाललेला आहे आणि असा गतीने जेव्हा तुम्ही 25 दिवसमध्ये फक्त 17% आणि उरलेला जे 40 दिवसमध्ये किती होणार आहे जास्त असं 50-60% वर होणार नाही। तो एकंदरीत महानगरपालिकाचे जे घोषणा केलेलं आहे आम्ही सगळे जे मुंबईमध्ये मुंबईकर हे पाहतात की वर्षानुवर्ष धावा करतात महानगरपालिका आणि पहिल्या पाऊसमध्ये मुंबईच्या तुंबई होतात। तर यामध्ये प्रशासक जे आहे ते गंभीरता घेऊन आणि सगळे वॉर्डाचे असिस्टंट कमिशनर वॉर्डाचे इंजिनियर्स यामध्ये वॉर्ड फुटिंगमध्ये काम करायला पाहिजे असा माझा मागणी आणि माझं मत आहे। दुसरं असं आहे की सायन आमचे एफ नॉटमध्ये काही नालेचे काम त्यांनी आरंभ केलेलं आहे, चांगला केलेलं आहे। कुठे चांगलं आहे तर आम्ही चांगला म्हणणार आहे, बट काही जागेवर आतापर्यंत सुरुवात केले नाही, आरंभ केले नाही, ते कधी आरंभ करणार आहे आणि जागेवर तुमच्या इंजिनियर्स कुठे आहे आणि त्याचे व्हिडिओ शूटिंग कुठे होतात हे सगळे जे आहे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। यासाठी नाले सफाईच्या यामध्ये दिरंगाई होतात आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करायला पाहिजे। यावर्षी जे नाले सफाईच्या जे बजेट त्यांनी पास केलेलं आहे 240 कोटी रुपया वर्षासाठी 240 कोटी रुपया आणि 2 वर्षासाठी आहे आणि 480 कोटी रुपया 480 crores त्यांनी नाले सफाईच्या या कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। आम्ही जेव्हा 2022मध्ये जे लास्ट स्टँडिंग कमिटीमध्ये जे नाले सफाईच्या कामच्या जे प्रस्ताव पास केले होते जे स्टँडिंग कमिटीमध्ये 120 कोटीच्या होते, आता ते 120च्या 240 झालेलं आहे, तो डबल झालेला आहे। पण त्यामध्ये जे वेगाने नाले सफाईचं काम व्हायला पाहिजे ते वेगाने होत नाही, दिरंगाई होतात। यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहे आपण झिरो टॉलरन्स यामध्ये कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई व्हायला पाहिजे। आणि मुंबईमध्ये जसं आपल्याला माहीत आहे की भाजपचे आमचे अध्यक्ष मुंबईचे वारंवार आमचे आशिष शेलारजी नाले सफाईचं काम ते बघत आहे आणि आता असं आहे की काही दिवस नंतर ते स्वतः ते बघणार आणि मुंबईचे सगळे जे आमचे माजी नगरसेवक आहे ते आपल्या आपल्या एरियामध्ये जाऊन बघून त्याचे अहवाल जे आहे या प्रशासकाला आम्ही देणार आहे आणि यामध्ये
कुठे ना कुठे इन्फॉर्मेशन येत नाही नाले सफाईच्या इन्फॉर्मेशन जे आहे डॅशबोर्डमध्ये वेबसाईटमध्ये त्याचे पूर्ण यायला पाहिजे. नंतर मुंबईकरला कळणार की किती नाले सफाई झाला आणि आपण नाले वाईज द्या ना की कुठे कुठे नाले आणि वॉर्ड वाईज वॉर्डमध्ये तुम्ही सांगा की या नालेमध्ये किती काम झालेलं आहे. असं कुठेही इन्फॉर्मेशन याची माहिती कोणाला माहीत नाही आणि कोणाला देत नाही. यामध्ये शंका निर्माण होत आहे असं माझं म्हणणं आहे. मुंबईमध्ये पाणी प्रश्न सुद्धा आता उपस्थित झालेला आहे. त्यामुळे बीएमसीने एक श्वेतपत्रिका काढून मुंबईकरांना किती पाणी पुरवलं जातं, हायराईज टॉवरला किती पाणी पुरवलं जातं या संदर्भात माहिती देण्यात यावी अशी संदीप देशपांडे यांनी मागणी केली. नाही, एक असं आहे की आपल्याला माहीत आहे गेले 3 वर्षामध्ये जे पाणी पुरवठा आणि पाणीचे टंचाई या मुंबईमध्ये मार्च पहिल्या आठवड्यामध्ये आपण बघा की लोकांचे कंप्लेंट्स येऊ लागलेला आहे की पाणी आम्हाला मिळत नाही आणि हे जे सत्य परिस्थिती आहे. आज बघा की मार्च 15 तारीखपासून सगळे विभागमध्ये पूर्ण मुंबईमध्ये लोकांचे कंप्लेंट्स येऊ लागलेले आहे. लोकांचे वॉर्डमध्ये कंप्लेंट्स येतात की त्यामध्ये पाणी येत नाही, पाणीच्या टंचाई आहे, पाणी बरोबर आम्हाला मिळत नाही. तो यासाठी मला असं वाटत आहे की कुठे ना कुठे महानगरपालिका आता पूर्ण मुंबईसाठी जे तुमच्या जे कॅपॅसिटी आहे तुम्हाला मुंबईसाठी किती पाणी पाहिजे याच्यावर गंभीरता घेऊन ते काम करायला पाहिजे असं माझं मत आहे. आपण हे बघा की 2015 पासून आता 2025 या 10 वर्षामध्ये झपाट्याने सगळे मल्टी स्टोरी बिल्डिंग आलेलं आहे. झपाट्याने मल्टी स्टोरी बिल्डिंग येतात तर त्याला पाणी कसं पुरवठा देणार आपण पुरवणार कसं करणार आहे. तर त्यासाठी आपला एक नवीन जे धरणा डॅम ते व्हायला पाहिजे होते. मला आठवण आहे 2019मध्ये 18-19मध्ये जेव्हा मी विरोधी पक्षनेत्यामध्ये होते त्यामध्ये एक प्रस्ताव आले होते गारगाय डॅमच्या प्रस्ताव आले होते, माहितीसाठी आले होते आणि त्यामध्ये सगळे लिहिले होते की आम्ही असं करणार तसं करणार. तो स्टँडिंग कमिटीमध्ये प्रस्ताव पास करून कमिशनरला पाठवले. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर जसा आपण आता बघा महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः वेगाने मीटिंग बोलावला आणि त्यांनी गारगाय डॅमसाठी एक वेगळा मीटिंग घेऊन त्या प्रस्ताव जे आहे आपला पालघरमध्ये त्या एरियामध्ये त्याला डॅमसाठी एक जागा द्यायची आहे ते महाराष्ट्र सरकारने आता केलेलं आहे. याआधी 5 वर्षाआधी जेव्हा महाविकास आघाडी सरकार होते सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तिकडे होते त्यावेळी या निर्णय घ्यायला पाहिजे होते. त्यांनी निर्णय घेतले नाही. त्यावेळी त्या पाणीच्या टंचाई होते. जेव्हा आपल्याला माहीत आहे की आपण 3850 MLDच्या पाणी आता मुंबईमध्ये आपण पुरवठा करतात. आपला आता पाहिजे 4500 MLDच्या पाणी आपल्याला पाहिजे. तर त्यासाठी काय करायला पाहिजे. आता 10 वर्षामध्ये सगळे झपाट्याने वाढलेलं आहे मुंबईचे कन्स्ट्रक्शन, हायराईज बिल्डिंग आलेलं आहे. तो 5 वर्ष ज्या उशिराने जे निर्णय आपण घेतले नाही. सत्तेमध्ये शिवसेना महानगरपालिका होते आणि महाविकास आघाडी सत्तेमध्ये होते तेव्हा आपण जे सरकार होते त्यांनी त्या निर्णय घ्यायला पाहिजे होते. ते निर्णय घेतले नाही. त्यासाठी आता 5 वर्ष आपल्याला माहीत आहे की लोकाला जे आता त्रास होतात त्याचे पूर्ण जबाबदार जे आहे ते सत्तेमध्ये बसले होते ते आहे. आता वेगाने मुख्यमंत्री साहेबांनी मीटिंग बोलवलं आणि पास करून टाकले आपला प्रस्ताव आणि आता 3-4 वर्षामध्ये ते तयार होणार आहे. तो असा जे निर्णय होतात हे निर्णय कुठे ना कुठे आता जे निर्णय महायुती सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आता जे निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहे की
500 MLDच्या एक नवीन योजना 5 वर्षामध्ये मुंबईसाठी येणार आहे असा, आणि या पाणी टंचाईच्या जे आहे ते महानगरपालिका बसून गंभीर यामध्ये कसा लोकाला जास्त पाणी आपण देऊ शकत आहे यावर चर्चा व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.